नमस्कार. मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आज भाग 6. ज्ञानेश्वरीतील अध्याय 1 ओवी क्रमांक 27. तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. ही ज्ञानेश्वरीच्या प्रास्ताविकातली ओवी आहे. विश्वाच्या प्रारंभी असणाऱ्या आत्मतत्वाला, मग विघ्नहर्त्या गणेशाला आणि त्यानंतर विद्या आणि कला यांची अधिष्ठात्री देवता असलेल्या शारदेला नमस्कार केल्यावर ज्ञानदेवांनी 5-6 ओव्यांमध्ये आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांना वंदन केले आहे. त्यातली ही शेवटची ओवी आहे. ज्ञानदेवांचा आपल्या गुरुविषयीचा आदरभाव गाजलेला आहे. अनुभवामृत हा जो ज्ञानदेवांचा स्वतंत्र ग्रंथ आहे, त्यामध्ये आरंभीच्या 60-65 ओव्यांमध्ये शिव आणि शक्ती यांना वंदन केल्यावर निवृत्तीनाथांचा महिमा वर्णन करताना ज्ञानदेवांनी 15-16 ओव्या अधिक लिहिल्या आहेत. एवढी त्यांची गुरुविषयीची भक्ती उत्कट आहे. ज्ञानेश्वरीतही आपल्याला त्याची जागोजाग प्रचिती येते. निरनिराळ्या अध्यायांच्या प्रारंभी ज्ञानदेवांनी जी प्रास्ताविका लिहिली आहे, त्यातला जवळजवळ अर्धा भाग त्यांनी निवृत्तीनाथांचं महात्म्य वर्णन करण्याकरता दिलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या उपसंहारात या आपल्या ग्रंथाचं सार श्रेय श्री गुरूंचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. निवृत्तीनाथच गीतेवरची ही टीका आपल्या हातून लिहून घेत आहेत अशी ज्ञानदेवांच्या मनाची धारणा आहे. आपल्यावरच गुरुची कृपा आहे आणि म्हणून भगवद्गीतेसारख्या या श्रेष्ठ ग्रंथाचा अर्थ आपण सांगू शकत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. प्रास्ताविकातलं हे गुरुवंदन त्या मानानं त्यांनी थोडक्यात केलं आहे. ज्याला विद्या हवी असेल त्यांनी गुरुला शरण जावं असं ते म्हणतात. त्यांचं हे म्हणणं व्यवहाराच्या पातळीवरही पटावं असं आहे. माणसाच्या बुद्धीचा विकास व्हायचा असेल तर त्याला कुणाकडनं तरी ज्ञान मिळवावं लागतं, कारण ज्ञानाशिवाय कसलीही प्रगती शक्य नाही. असं जर साध्या व्यवहारातल्या गोष्टींबद्दल आहे, तर जो विषय अतिशय कठीण अशा अध्यात्म ज्ञानासारखा प्राप्तीसाठी गुरु हवा हे सांगायला हवं असं नाही. म्हणून ज्ञानदेवांनी इथे म्हटलं आहे की चिंतामणी रत्न हाती लागलं तर आपले सारे मनोरथ सिद्धीस जातात. त्याप्रमाणे निवृत्तीनाथांच्या कृपेनं मी पूर्ण काम झालं आहे. या ओवीत ते म्हणतात की माझ्या मनात जी जी इच्छा उत्पन्न होईल ती ती पूर्ण करणाऱ्या या माझ्या गुरूंना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो.